नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या तसेच मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपणार आहे। मे महिन्याची 29 तारीख आली तरी सुद्धा अजूनही लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं नाही। त्यासंबंधीचीच अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 11वा हप्ता वितरणासाठी दिनांक 28 मे 2025 रोजी एक शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे। त्यानुसार राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासाठी आवश्यक निधीची मंजुरी देण्याबाबत GR निर्गमित करण्यात आला आहे। काय माहिती आहे, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 28 मे 2025 रोजी म्हणजे कालच निर्गमित करण्यात आलेला हा GR आहे। सदर GR ची प्रस्तावना अशी की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार तसेच त्या कुटुंबातील केवळ अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBTद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येते। सदर प्रस्तावनेनंतर काय शासन निर्णय घेण्यात आला आहे ते पहा। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी रुपये 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे। सदर तरतुदीमधून 2,984 कोटी रुपयाची तरतूद हा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आता या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता, सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व सहवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। आता हा निधी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। त्यानंतर तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल।